हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, ब्रह्मानंद स्वामी महाराज की। महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रे, समागत्य तीर्थस्य मानंदकन्नम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, नीलांबुजश्यामलं कोमलांगम, सीतासमारोपितवामभागं, पानो महासायकं चारुचापं, नमामि रामं रघुवंशनाथं, नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय, भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकाराय नमो शिवाय। जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता। प्रस्तुत प्राप्त सकल संत चरित्र गाथा या अंतर्गत आज आपण उत्तर भारतातील भक्ती संप्रदायाचे प्रणेते, वारकरी संप्रदायामध्ये ज्यांचं श्रेष्ठ स्थान आहे, या संपूर्ण हिंदुस्थानच्या जनमानसावर ज्यांच्या पदांचा पगडा आहे, ज्यांचे दोहे हे अमृता समान, जितकी महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबाची ओवी प्रिय, जितके महाराष्ट्रामध्ये तुकोबारायांचे अभंग प्रिय, तितकेच उत्तर भारतामध्ये ज्यांचे दोहे सर्व प्रिय आहेत, अशा धर्म पंथ संप्रदायाच्या पलीकडे जाऊन आपल्या रामभक्तीचा एक स्वतंत्र ठसा उमटवणाऱ्या संत कबीर दासांचं चरित्र बघणार आहोत। ज्या काळामध्ये कबीरांचा जन्म झाला, तो काळ अत्यंत बिकट होता। अराजकता संपूर्ण देशामध्ये फैलावलेली होती। अत्यंत धर्मद्वेष्टे मुसलमानी सम्राट आपलं साम्राज्य आणि आपला धर्म मिळेल त्या मार्गाने लोकांवरती लादत होते, राबवत होते, वाढवत होते। थोडेफार हिंदू राजे त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न करत होते आणि जास्तीत जास्त आपापसामध्ये भांडत होते। यदा यदा यधर्मस्य ग्लानिर्भवति भारतम, अशी स्थिती झाली होती। भारत देशाला ग्लानी प्राप्त झाली होती, धर्माची दुरावस्था झाली होती। तदात्मानं सृजाम्यहं संभवामी युगे युगे, अशा वेळेला भगवंत कुठल्या तरी कारणानं अवतार घेतो। भले तो अंश अवतार असेल, अंशांश अवतार असेल, रुद्र अवतार असेल, पूर्ण अवतार असेल, परिपूर्ण अवतार असेल, किंवा संत अवतार असेल। अवतार आम्हा धराया कारण, उदराया जन जड जीवा। धर्माची स्थिती अत्यंत बिकट होते आणि कर्मकांड, व्रतवैकल्य, पाखंड याचा जेव्हा प्रसार होतो,
त्यावेळेला भगवंत कोणत्या ना कोणत्या रूपानं अवतार घेतो, त्याचीच ही प्रचिती होती. संत कबीरांचा अवतार त्याच प्रकारातला होता. धर्माचे पालन करणे पाखांड खंडन, हेचे आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. अशा स्वरूपामध्ये कबीरांचा अवतार मानता येईल. कबीरांच्या बाबतीमध्ये अजून एक विशेषता म्हणजे अशी की कबीर हे धर्मानं मुसलमान होते आणि भक्ती प्रभू रामचंद्राची करत होती. त्यामुळेही कदाचित कबीरांना एका विशिष्ट धर्माच्या नावाखाली वेगळं ठेवण्याचा प्रयत्न काही काळ झालेला असू शकतो. परंतु कबीरांचं एकूण वाङ्मय जर पाहिलं तर ते संपूर्ण वाङ्मय हे अतिशय श्रेष्ठ प्रकारच्या ज्ञानोबारायांनी वर्णन केलेल्या सर्वश्रेष्ठ संतत्वाचं लक्षण ते आहे. जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे, अनवरत आनंदे वर्षतया. असा जिता मना किंवा जितेंद्रिय साधू असं कबीर महाराजांना आपल्याला म्हणता येईल. ज्या काळामध्ये त्यांचा जन्म झाला, भारतीय संस्कृतीमध्ये एक फार मोठा दोष त्या काळामध्ये असा होता की कुठल्याही महान माणसाचं चरित्र सुसंगत लिहिलेलं सापडत नाही. संत कबीरही त्याला अपवाद नाही. संत कबीरांचं चरित्र तर अतिशय दुर्लक्षित चरित्र असं म्हणता येईल की त्यांच्या बाबतीत कोणतीच माहिती निश्चित माहिती नाही. काय कबीर महाराजांचा जन्म झाला कुठे, कबीर महाराजांचे गुरु कोण आणि कबीर महाराजांनी नेमकं कोणत्या प्रकारानं धर्मप्रसाराचं कार्य केलं, या बाबतीमध्ये आपल्याला सर्वथैव जनश्रुतींवर अवलंबून राहावं लागतं. जनश्रुतींवर याचा अर्थ इतकाच की लोकांमध्ये त्यांच्याबाबत प्रसारित असणाऱ्या कथा, हे सोडून दुसरा कोणताही मार्ग उपलब्ध नाही. काही गोष्टी त्यांच्या बाबतीमध्ये निश्चित आहे. बराच वादवितंडवाद विद्वानांनी केल्यानंतर कबीर महाराजांचा जन्म हा इसवी सन 1455 मध्ये झाला, ही गोष्ट मान्य करण्यात आली. कबीर महाराजांचा जन्म काशी क्षेत्रामध्ये किंवा वाराणसी क्षेत्रामध्ये झाला, ही एक गोष्ट निर्विवादपणे मान्य करण्यात आली. आणि कबीर महाराजांच्या एकूण त्यांच्या वाङ्मयामध्ये सापडणाऱ्या पुराव्यावरून कबीर महाराज हे 121 वर्ष जगले. म्हणजे इसवी सन 1575 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. मला असं वाटतं भगवान श्रीकृष्णांच्या चरित्रानंतर इतकं वर्ष आयुष्य जगलेला दुसरा कोणताही संत आढळणार नाही. चांगदेव त्याला अपवाद आहे, ते 1400 वर्षे म्हणतात, तोही एक जनश्रुतीचाच भाग आहे. पण कबीर महाराजांचं आयुष्य 1400 वर्ष होतं. याबाबत आता वाद राहिला नाही. कबीरांच्या साधारण 744 साख्या, 200 पद आणि 21 रमयनी अशा प्रकारचं लेखन उपलब्ध आहे. रमयनी म्हणजे बहुतेक मराठी अभंगाचा विरहिणी हा प्रकार असं म्हणता येईल. पद आपल्या परिचयाचीच आहेत. आणि साख्या हा एक हिंदी काव्यातला, जसा मराठी काव्यामध्ये आर्या असते, आर्या म्हणजे विशिष्ट अक्षरांचं बंधन घालून लिहिलं गेलेलं काव्य असतं. कनका आणि कांता द्वयकात राया, केल्या विधीने नरकात राया, जो योग्य जाना नरकात राया, तो योग्य जाना नरकात राया. याला मराठीमध्ये आर्या म्हणतात. एका विशिष्ट अक्षरांची लयबद्ध रचना केली आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्यातले यती बदलले की त्याचा अर्थ फार सुंदर होतो. कनका आणि कांता द्वय कातरा या असा पहिल्या ओळीमध्ये करायचं. म्हणजे कनक आणि कांता
धन आणि श्री ह्या दोन कात्री आहेत. द्वय म्हणजे दोन, कातरा म्हणजे कात्री, या दोन कात्री आहेत असा. दुसऱ्या ओळीचा अर्थ असा आहे, केल्या विधीने नर कातराया. इथं पहिल्या ओळीचा काही संबंध राहिला नाही, शब्द तेच आहे कातराया. फरक फक्त इतका करायचा, नर म्हणजे पुरुष, विधी म्हणजे ब्रह्मदेव. ब्रह्मदेवानं या दोन कातरा म्हणजे कात्री तयार केल्या माणसाला कापण्यासाठी. नर कातराया हे एकत्र क्रियापद घ्यायचं, कातराया असं, असा त्याचा अर्थ आहे. तिसऱ्या ओळीमध्ये तो योग्य जाना, जो योग्य जाना किंवा जो योग्य जाणे नरकातराया. इथं असा आहे अर्थ घ्यायचा का जो योग्य जाणे, योग्य जाणे नर कातरा या. याच्यामध्ये अर्थ असा घ्यायचा का जो पुरुष या कात्रींना योग्य प्रकारे जाणतो का ह्या आपल्या आयुष्यामध्ये कशा प्रकारचं नुकसान करू शकतात. जो योग्य जाणे नर कातरा या म्हणजे या कात्रींना जो माणूस योग्य प्रकारानं ओळखतो तो योग्य जाना नर कातराया. इथं क्रियापद राहिलं नाही, तोच माणूस मोक्ष मिळवण्याच्या लायकीचा आहे किंवा नरकातून तरून जायच्या लायकीचा आहे. नरकातराया असा अर्थ. शब्द बदलत नाही, त्याला आर्या म्हणतात. फार सुंदर प्रकारचं लेखन आहे. आर्या मयूरपंतांची, ओवी ज्ञानेशाची, अभंगवाणी तुकयाची आणि साख्या कबीराच्या असं प्रसिद्ध ते लेखन आहे. म्हणून कबीराच्या लेखनाच्या बाबतीमध्ये मात्र संत कबीर महाराजांच्या बाबतीत अत्यंत उच्च प्रकारची प्रतिभा त्यांच्या लेखनामध्ये व्यक्त होते. ज्या तत्त्वज्ञानाला त्यांना खोडायचं होतं किंवा ज्या काळामध्ये ते कर्मकांड खूप वाढलं होतं. कर्मकांड याचा अर्थ काय की ज्याचा कुठलाही शास्त्रशुद्ध मतानं त्याचं समर्थन होत नाही अशा प्रकारचं ज्ञान जर समाजामध्ये पसरलेलं असेल, रूढी जर समाजामध्ये पसरलेल्या असतील तर त्या रूढींना कर्मकांड असं म्हणतात. भारतीय समाजामध्ये त्या काळामध्ये अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झाली होती. मी सांगितलं की मुसलमानी सम्राटांचा अंमल प्रस्थापित होत होता. स्त्रियांवर प्रचंड प्रकारचे अत्याचार होत होते. किती एक ग्रामे चिते ओस झाली, पिके सर्व धान्याची नाना बुडाली. किती एक धाडी वरी धाडी येती, द्वया सैनिकांचे निसंवार होती. किती एक ते ताम्रबंदीच मेले, किती एक महाराष्ट्र बंदीच मेले. किती एक ते छंदना बंद ठाई, किती एक बेबंद शाही ना ठाई. किती गुजरीनी ब्राह्मणी भ्रष्टविल्या, किती सुंदरा हाल होऊन मेल्या. किती शहामुखी जहाजी फाकविल्या, किती एक देशांतरा त्या विकिल्या. असं भयानक स्थिती आपल्या देशामध्ये होती जुलमाच्या अत्याचाराच्या बाबतीमध्ये. मराठीमध्ये आजही दोन प्रकारचे संकट मानले जातात. एक तर आसमानी संकट जे निसर्गामुळे निर्माण होतं आणि दुसरं सुलतानी संकट जे मुघल बादशाहांनी किंवा मुसलमान सुलतानांनी निर्माण केलेलं होतं. म्हणजे आसमानाचा उत्पात जितका प्रचंड असतो, निसर्गाने केलेला जितका उत्पात प्रचंड असतो त्याच्याही पेक्षा भयानक उत्पात त्या काळामध्ये हे सम्राट लोक करत होते. या संपूर्ण अत्याचाराच्या वरवंट्याखाली प्रजा भरडली जात होती. आणि दुसरं, विद्वान खरं ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवत नव्हते आणि त्याच्यामुळं लोकांमध्ये गैरसमज रूढी प्रचंड पसरल्या होत्या. त्या बाबतीमध्ये तुम्हाला एक दृष्टांत सांगतो की त्या अनुषदानं रूढींची कोणत्या दर्जाला गेल्या होत्या त्या आपल्या लक्षात येईल. एकाचे पित्र होते. आपल्याकडे पितरांचं श्राद्ध घालतात, सध्याही पितर पाठ आहे. आणि ते श्राद्ध घालता त्यानंही त्याच्या वडिलांचं श्राद्ध घातलं. गावातले ब्राह्मण, काही गावकरी, शहाणे माणसं, पाटील, तलाठी, कुलकर्णी, त्यावेळचे सगळे पदाधिकारी जेवायला बोलवले. पंगत बसली आणि त्यानं घास वरती ठेवला. तो घास वरती ठेवल्यावरती चुलीवरती पातेलं ठेवलं होतं. त्याच्यामध्ये मोठी खीर अशी ढणढण उकळली होती. सुगंध पक्वान्नाचा बाहेर येत होता. पंगत बाजूला बसली आणि त्यानं ताटं वाढले आणि खीर घेण्यासाठी त्यानं घाटाचं पातेलं
परात पातेल्यावरचं झाकण बाजूला केलं, पण पूर्वीच्या काळी घरामध्ये अशी छोटासा चुलीला आडोसा केलेली छोटी भिंत असायची, ती पातेल्यापेक्षा थोडी उंच होती. त्यानं पाळलेलं त्याचं एक लाडकं मांजर त्या भिंतीवर बसलेलं होतं. ह्या भाऊनं पातेलं बाजूला ओढलं, परात बाजूला ओढली आणि त्या मांजराला असं वाटलं की काय आहे खाली, म्हणून ते त्या पातेल्यामध्ये डोकावलं, पण ती भिंत छोटीशी होती, त्याच्या पोपडा मातीचा होता. तो पाय रुतला, पोपडा ढसळला आणि मांजर सटकलं, तसं त्या खिरीच्या भोगल्यामध्ये पडलं. आता रामकृष्ण हरी पंगत बसली बाहेर. 100 माणसं जेवायला बसले. पाटील, परगणे, सुभेदार, तहसीलदार, परगाना, हवलदार, मोठमोठे त्यावेळचे नामवंत. पंगत उठवून देता येणार नाही आणि खिरीत मांजर पडलं सांगता येणार नाही. त्याची बाई बी हुशार होती. दोघांनी मिळून पटकन दार लोटलं. कोणाच्या काही लक्षात आलं नाही. त्यांनी ते मांजर शेपटीवरती तरंगत होती असं धरलं, वरती काढलं. बरं, माणसानं कंजूस तरी किती असावा, ते बी असं निचरून घेतलं. आणि एवढं निचरून घेतल्यानंतर ते बाजूला सोडलं. पण ती बायको म्हणली, अहो पागल आहे का तुम्ही, हे सोडलं तर बाहेर जाईल. आणि एवढं खिरीत भरलेलं मांजर पाहिल्यावर कुणी जेवल का इथं? नको म्हणतील, सगळे उठून जातील. मग बाजूला पुन्हा दुसरं एक रिकामं घमेलं पडलं होतं. घाईघाई त्यानं ते घमेलं ओढलं, ते मांजर ओढलं, त्या घमेल्या खाली डाळलं आणि त्याच्यावरती एक दगड ठेवून दिला आणि पंगत बसून दिली आणि खीर वाढून दिली. सगळ्यांची वाढपी पूर्ण झाली. मस्तपैकी श्लोक झाला. संत कुळीची तुम्ही मंडळी आली असे भोजना, जेवावे पोट भरोनी म्हणून या, करीत असे प्रार्थना, झाला असे अतिवेळ म्हणून या, लागेल ते मागणे. आता कोणी पाहिलं असतं तर कशाला काय मागितलं असतं, पण त्यानं विचारानं मात्र लोकांना विनंती केली, बाबा झाला असे अतिवेळ म्हणून या, लागेल ते मागणे. संतांच्या पायावर डोकं ठेवलं, मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या. पंगत जेवली, ढेकर दिला सगळ्यांनी, पान सुपारी घेतली, सगळे निघून गेले. दुसरी पंगत बसायची. त्याचं 5 वर्षाचं पोरगं तिथं होतं. त्यानं ते पाहिलं होतं. दुसरी पंगत बसायची वेळ, माणसं इकडं तिकडं वावरताय आणि ते सारखं विचारायचं मध्ये, सांगा ना बाबा हे मांजर का बरं झाकलंय, सांगा ना बाबा हे मांजर का बरं झाकलंय, अहो सांगा ना बाबा. आता काय सांगायचं, खिरीत पडलं म्हणून. त्यानं पाहिलं, पडलं म्हटलं तर नडलं आणि नाही सांगतो तर पोरगं रडलं. सांगा ना बाबा. मग त्यानं सांगितलं, बाबा आपल्या घराण्यात अशी पद्धत आहे का कावळा शिवला आणि लोक जेवायला बसले का मांजर झाकायचं असतं. 2-4 वर्षांनी पाटील मेले. मग पित्र पाटलाचे आले आणि हे पोरगं मोठं झालं. यानं घास टाकला, अख्खा गाव गोळा केला. 500 माणसांची पंगत बसली. एवढी 500 माणसांची पंगत बसली. बसल्यावरती त्यानं ताटं वाढले, अगदी सगळी व्यवस्था ठेवली, पाण्याचे तांबे भरून ठेवले, गडवे भरून ठेवले. आणि मग त्याच्या लक्षात आलं, आपल्या घराण्यात अशी पद्धत आहे का मांजर झाकायची असते. आणि मग ते ह्या घरातून त्या घरात, त्या घरातून त्या घरात मांजरी मागं फिरायचं. त्याची बायको बी त्याच्या मागं पळायची. लोक म्हणायचे, अरे बाबा आम्हाला बसवलं, अर्धा तास झाला, वाढ ना. तो म्हणला, थांबाव, आमच्या घराण्यात पद्धत आहे. पंगत जेवायला बसली का खीर वाढायच्या आधी मांजर झाकायचं असतं. खरं कारण त्याला माहीत नसल्यामुळं, त्याच्या बापाला त्याला खरं कारण सांगता येत नसल्यामुळं, त्याच्या बापाची तत्कालीन अडचण असल्यामुळं, त्याच्या बापानं जे खोटं कारण सांगितलं आणि त्याच्यामुळे ही रूढ त्याच्या पुढे आली, त्याला ती बदलता येईना आणि मांजरे हाती लागाना. याला कर्मकांड म्हणतात. ज्यांचं शास्त्रीयदृष्ट्या समर्थन होत नाही, अशा प्रकारच्या रूढी समाजामध्ये रुढल्या आणि हा समज काढणं, लोक अक्षरशः उठून गेले. तो 3 तास रखडला, त्याला मांजर सापडेना. लोक उठून गेले पण त्यानं जेव नाही घातले. का? आमच्या घराण्याची अशी पद्धत आहे, मांजर झाकल्याशिवाय जेवायचं नाही. अशा प्रकारच्या कर्मकांडाची स्थिती त्यावेळेला कबीरांच्या समोर होती. दुसरी गोष्ट, अनेक संप्रदाय त्यांच्या परीनं काम करत होते.
आणि ह्या संप्रदायांमध्ये खूप वाद होते वेगवेगळ्या. शंकराचार्यांचा वेगळा वाद होता, अद्वैतवाद म्हणतात त्याला. मध्वाचार्यांचा द्वैतवाद होता, रामानुजाचार्यांचा विशिष्ट अद्वैतवाद होता, निंबकाचार्यांचा द्वैताद्वैतवाद होता, विष्णू शास्त्र्यांनी शुद्धाद्वैतवाद मांडला होता. असा द्वैताद्वैतवाद, द्वैतवाद, अद्वैतवाद, शुद्ध द्वैतवाद आणि द्वैताद्वैतवाद ह्या वादांचा इतका वाद झाला होता का कुठल्या तत्त्वज्ञानाचा पाठपुरावा करावा हेही समजत नव्हतं. मग अशा परिस्थितीचा कबीरांनी अभ्यास केला आणि त्यांनी एकच विचार केला का आपलं कार्य फक्त एकच आहे, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. जन्माच्या बाबतीमध्ये जरी हा साधू जनश्रुतीवर आधारित असला, पण तत्त्वज्ञानाच्या बाबतीमध्ये त्यांचं अधिष्ठान इतकं उच्च प्रतीचं होतं की लोक त्यांचं तत्त्वज्ञान मान्य करू लागले. कबीराच्या जन्माच्या बाबतीत खूप जे प्रवाद आहेत. कबीराच्या वडिलांचं नाव नरुद्दीन असं होतं आणि आईचं नाव निमा होतं. एवढे 2 नावं उपलब्ध आहेत आणि त्यांचा हा मुलगा होता असं एक प्रवाद आहे. काही संतांच्या मते कबीराचा जन्म रामानंदाचार्यांच्या गुरुकृपेनं झाला. एका ब्राह्मणाची वयात आलेली विधवा मुलगी होती आणि तो वाराणसीमध्ये रामानंदाचार्य आले आणि मग त्याला असं वाटलं का चला संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडी येला, म्हणून तो संतांचं दर्शन घेण्यासाठी गेला. उन्मनी अवस्थेमध्ये रामानंदाचार्य बसलेले होते. ब्राह्मण पाया पडून बाजूला झाला आणि त्याची मुलगी पाया पडली. रामानंदाचार्यांच्या मुखातून शब्द सुटून गेला, सौभाग्यवती भव, पुत्रवती भव. पुत्रवती भव असा आशीर्वाद सुटला. आता साधूचा आशीर्वाद हे खोटा होणार नाही, पण विधवा मुलगी आणि त्या काळामध्ये विधवेचं परत लग्न होत नाही. लग्नही झालं नाही पण आशीर्वाद खोटा झाला नाही. त्या विधवा मुलीला दिवस गेले, पण आता काय सांगायचं, लग्न नाही, साधूच्या आशीर्वादाने पुत्र झाला ही गोष्ट कोणी मान्य करणार नाही. तुकोबारायांचं पण प्रमाण आहे की 900 पोरे होती तरी का करावा लागे प्रपती. पण रामानंदाचार्यांसारखे सिद्धहस्त साधू जेव्हा आशीर्वाद देतात, ज्ञानोबाराय जेव्हा भिंत चालवू शकतात, रेडा बोलवू शकतात, नामदेव महाराजांच्या समोर भगवंत जेवू शकतात विटेवरून उतरून, तर रामानंदाचार्यांचा आशीर्वाद खोटा कसा होईल. त्या मुलीला एक मुलगा झाला पण तिनं तो बाळगला नाही. जन्माला आल्याबरोबर तिनं तो कपड्यामध्ये गुंडाळला आणि काशी क्षेत्रावर वाराणसीच्या घाटावर तिनं तो ठेवून दिला. रात्रीच्या वेळी कोणाच्या लक्षात येणार नाही अशा अवस्थेमध्ये. सकाळी पाण्याला आलेल्या या नरुद्दीनला तो सापडला आणि त्यांना अपत्य नसल्यामुळं नरुद्दीन आणि निमा या मुस्लिम दाम्पत्यानं तो सांभाळला अशी कथा सर्वश्रुत आहे. कबीरजींच्या जन्माच्या बाबतीमध्ये हे सोडून दुसरी कोणतीही जनश्रुती उपलब्ध नाही. प्रक्षेपक जरी वाटत असली, आक्षेपक जरी वाटत असली, तरी पण ती मान्य करायला काही हरकत नाही. चोखोबांचा जन्म एका ब्राह्मणानं ओटीमध्ये चोखून ठेवलेल्या आंब्याच्या स्वरूपात होऊ शकतो, तर कबीराचा जन्म अशा प्रकाराने होणार नाही. या मतावर आपण ठाम राहण्यामध्ये काही अर्थ राहत नाही. त्याचं कारण असे की भगवंताला जन्माला निमित्त लागत नसतं, ते त्याचं स्वतःचं सामर्थ्य. भगवंताला मृत्यूलाही कारण लागत नसतं, ते त्याचं स्वतंत्र सामर्थ्य. ह्या संपूर्ण आध्यात्मिक सत्तेवर, अधिभौतिक सत्तेवर आणि पारलौकिक सत्तेवर भगवंताचं स्वतःची सत्ता असल्यामुळं कबीराचा हा जन्म शास्त्राला मान्य. त्यांनीच त्याचं पालनपोषण केलं. त्याच्यामुळं कबीर हा असताना ब्राह्मण, साधू आशीर्वादित पुत्र, पण वाढला मुस्लिमांच्या घरी. दुसरी गोष्ट, कबीरांना मानवी गुरु नव्हते. काही लोक असं म्हणतात का रामानंदाचार्य त्यांचे गुरु होते, पण त्यांच्या स्वतःच्या लेखनामध्ये त्याला आधार सापडत नाही. पण कबीराला स्वतंत्र गुरु असायची गरज नाही, कारण उपजाताची ज्ञानी असा जो चमत्कार ज्ञानोबारायांच्या बाबतीत आहे, तोच चमत्कार आपल्याला कबीर महाराजांच्या बाबतीमध्ये मान्य करता येतो.
आणि म्हणून कबीरानं जे कार्य केलं, जे वाङ्मय लिहिलं आणि जे अथांग असं निरीक्षण जनरूढींचं, लोकाप्रवादाचं, जनतेवर मध्ये असणाऱ्या चुकीच्या गोष्टींचं, बरोबर गोष्टींचं, शास्त्रमताचं खंडन मंडनाच्या बाबतीमध्ये असणाऱ्या वादांचं, त्याच्यातलं जटिलत्व त्यांनी हेरलं. आणि मग त्यांनी एकच निष्कर्ष काढला का बाबा काशी जाओ, कुठेही जा तुम्ही, कुठल्याही तीर्थक्षेत्रामध्ये जा, तिथं ज्ञान नसते. कबीर कहे कमाल को सबसे बडी दया. म्हणून कबीरानं वेगळ्या प्रकारचं एक तत्वज्ञान आपल्या वाङ्मयामध्ये मांडलं, साख्यांमध्ये मांडलं, द्वेहांमध्ये मांडलं. कबीरांच्या वाङ्मयावरती रामानंदाचार्यांपेक्षा जर अभ्यास आपण सखोलात केला तर नाथ संप्रदायाचा, गोरक्षनाथांचा प्रभाव फार मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतो. पंडित मुल्ला जो लिखा लिख दिया, छाडी चले हम कुछ न लिया. अशा प्रकारचं भगवंतानं जे सांगितलं, तुकोबाराय जसं म्हणतात, मज विश्वंबर बोलवितो, किंवा मला विठ्ठलानंच हे सगळं बोलावलेले, फोडिले भांडार धन्याचा हा माल, मी तो हमाल भारवाही. अशा प्रकारचं तत्वज्ञान त्यांनी मांडलं. वेगवेगळ्या प्रकारच्या भाषेमध्ये पण त्यांनी लिहिलं, म्हणजे भोजपुरी, राजस्थानी, काश्मीरी, हिंदी, व्रज अशा सर्व भाषांमध्ये कबीरांनी दोहे लिहिले आणि आपल्या ज्ञानाचा, आपल्या संप्रदायाचा प्रसार केला. गोरक्षनाथाच्या शब्दी किंवा गोरखबाणी या ग्रंथाचा सगळ्यात जास्त प्रभाव त्यांच्यावर दिसून येतो. यावरून कबीर महाराजांनी नाथ संप्रदायाचाही अभ्यास केलेला आहे. तत्त्वनिरूपणामध्ये त्यांनी लोकभाषेला महत्त्व दिलं, हा एक सगळ्यात त्यांचा विशेष. आणि नीतिशास्त्र तत्त्वनिरूपणामधून त्यांनी जटिलता, जडत्व किंवा ज्याला आपण सामान्य माणसाला समजणार नाही अशा प्रकारची जी भाषा आहे ती वगळून टाकली. प्राणायामाच्या बाबतीमध्येही कबीर महाराजांनी खूप सोपं करून तत्त्वज्ञान लिहिलं, ज्याला शाबरी विद्या म्हणतात नाथ संप्रदायाची. चाचरी, भूचरी, खेचरी, अगोचरी आणि उन्मनी असे शाबरी विद्येचे पुन्हा 5 प्रकार पडतात. सुफी संप्रदायाचा आणि वैदिक संप्रदायातला परंपरावाद, मायावाद, अद्वैतवाद आणि योग मार्ग हा कबीर महाराजांनी एकत्र केला. इस्लामातला सुफी संप्रदायाचा पगडा त्यांच्या ज्ञानावर दिसतो. यावरून कबीर हे सर्वश्रेष्ठ आणि निर्गुण भक्त होते. सुफी संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे कबीर महाराजांनी निर्गुण भक्ती केली आणि वैदिक संप्रदायातल्या ज्ञानाप्रमाणे कबीर महाराजांनी योग मार्ग अवलंबला. आणि म्हणून त्यांच्या योग भक्तीवर प्रसन्न होऊन कबीर महाराजांना प्रभू रामचंद्र प्रसन्न झाले. जुलाह नावाची कबीर महाराजांची, म्हणजे नरुद्दीनच्या घरामध्ये ते वाढले, ते नरुद्दीन इस्लाम धर्मातल्या जुलाह नावाच्या जमातीचे होते. जुलाह या शब्दाचा इस्लाम फारसी भाषेतला अर्थ विणकर असा होतो आणि म्हणून कबीर महाराज कपडे विणण्याचं काम करायचे. ह्या सर्व भक्तिप्रसाराच्या काळामध्ये कबीर महाराजांना वेळ कमी मिळायचा आणि मग कबीर महाराजांचं ते काम आटकून पडायचं. ह्या खंडन मंडनात, तत्त्वज्ञानात, प्रसारात, याची मांडणी करण्यात, दोहे लिहिण्यात वेळ जायचा. आणि म्हणून ते शेले विणण्याचे धागे घेऊन कबीर महाराज बसलेले आणि कबीर महाराजांचं समोरच्या महंतांशी, तत्त्वज्ञांशी चर्चा चाललेली, संतांची सेवा चाललेली. राजासाठी धागा विणायचा ठरलेला त्या सुलतानाचा निरोप आला. मग कबीर महाराजांच्या लक्षात आलं की अरे, आपण तो शेला विणला नाही, तो पटका विणला नाही. आणि मागं पाहायला गेले तर शेंडा विणून तयार झाला होता, धनुष्यन बाण मात्र तिथं विसरून राहिलं होतं. आणि मग कबीर महाराजांच्या लक्षात आलं की आपला शेला दुसरा कोणी विणला आहे. त्यांनी पत्नीला विचारलं. पत्नीनं सांगितलं मी नाही आले तिकडं. कबीर महाराजांचा मुलगा होता कमाल, ज्याचं प्रवचन आपण, ज्याची चरित्र, ज्यांचं आपण पुढल्या भागात पाहणार आहे, त्याला विचारलं अरे तू विणून ठेवला का? म्हटलं नाही. म्हटलं मग शेला विणला कोणी? तुकोबारायांनी त्याचं उत्तर दिलं, कबीराच्या मागे विणू लागे शेले. म्हणून प्रभू रामचंद्रानं स्वतः येऊन तो शेला विणला
आणि कबीराची भक्ती भगवंतानं मान्य केली. ह्याची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. भक्ती द्रविडी उपजी लाये रामानंद, प्रगट किया कबीरने सप्तद्वीप नवखंड. अशी ही दक्षिण भारतातून उत्तरेत गेलेली भक्ती कबीरा महाराजांनी संपूर्ण जम्बूद्वीपामाझी तिचा प्रसार केला. नवखंड पृथ्वीवर तिचा प्रसार केला आणि एकदम सोप्या भाषेत सांगितलं, तुम्ही देव 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 कुठं पाहता देव? देव असा तुम्हाला इकडे तिकडे सापडणार नाही. ब्रह्म कथी कथी अंत न पाया, राम भक्ती बैठे घर आया. झूठा जप तप झूठा ज्ञान, नाम राम नाम बिन झूठा ध्यान. असं कबीरांनी सांगितलं. हे हाटातटाने पटा रंगवूनी जटाधरी शिका शिरी, हरीचे सेवक तुम्ही ना तरी. हे तुम्ही कपडे माळा घालून तुम्ही हरिभक्त होणार नाही. हरिभक्त कसा होईल? कहे कबीर हरिभक्ती बिन मुक्ती नाही रे मूल. म्हणून मुळात हरीचं निश्चिम ध्यान जर तुम्ही करत असाल तर राम तुमच्यापर्यंत येईल. माला तो कर्मे फिरे जीभ फिरे मुख मोही, मनू आतो चौदिशी फिरे उहतो सुमिरन नाही. हातामध्ये मालेचा जप चालतो, माळ फिरत राहते, तोंडामध्ये जीभ फिरत राहते, पण मनामध्ये रामच नाही ना. भोपळा सगळे तीर्थक्षेत्र फिरून आणला आणि कालवनासाठी कापला तर तो कडूच लागला. का तर गंगाजल त्याच्यात आतमध्ये गेलंच नाही. वरचेवर किती गंगाजलात 17 वेळा भोपळा बुडवला तर तो जसा कडूच राहतो. तसं कबीर महाराजांचं म्हणणं आहे आणि हाच त्यांचा अद्वैतवाद आहे. त्यांनी सांगितलं, दिनभर रोजा रखत है रात हनत है गाय, ये तो खून बह बंदगी कैशी खुशी खुदाय. मुस्लिमांनाही त्यांनी फटकारलं का दिवसभर रोजा रखतो, या अल्लाह इल्लिल्लाह मंत्र म्हणतो आणि रात्रीची गाय कापून खातो. कसा तू भगवंताला मान्य होशील? कसा इस्लामला खुदाला मान्य होशील? यह तो खून वह बंदगी कैशी खुशी खुदाय. मस्जिद भीतर मुलान पुकारे क्या साहाब तेरा बैरा आहे. आणि मस्जिदीत जाऊन मोठमोठ्यानं बोंबा मारितो का रे तुझा देव बैरा आहे का? किंवा मंदिरात जाऊन मोठमोठ्यानं भजन बोंबलतो, पंडित होये के आसन मारे लंबी माला जपता है. चीटी के पैर में यदि घुंघरू बजता है तो भी भगवान सुनता है. तो मशिदीत जाऊन ओरडायची काही गरज आहे का? मंदिरात जाऊन ओरडून भजन करण्याची काही गरज आहे का? कबीर महाराजांनी हा खडा सवाल लोकांना केला आणि त्यांना सांगितलं, बाबा या प्रकारची भक्ती करू नका. या प्रकारचा अद्वैतवादही काही उपयोगाचा नाही. एकच साधा आणि सोपा वाद आहे आणि तो म्हणजे भगवंताचं स्मरण आपल्याला झालं पाहिजे. याद करो मौला की, विठ्ठल पीर पैगंबर की, तीन लोको मा साई हमारा पंढरपुर में बड़ा है, पुंडलिक से मिलने आया रहा बीट पर खड़ा है. मदन सूरत खूबसूरत भूल गया भगवतन को, भीम किनारे आप ही आपा ठाड़ा जुगा 28 भये उनको. शंख चक्र पद्म बिराजे पित सवन श्याम तनको, शेर कस्तूर जिब शीस मिरवित आनंद भयो सबको. कहत कबीरा सुन भाई साधु ध्यान धरो उनको, किंवा तू ही नाम कारण सभी का जो तारण धरो उसका धारण निवारण करेगा. न था दात वाको दिया दूध माको, खबर है खुदा को सबर वो मरेगा. तेरा ढूंढ सीना मिटा दिल का कीना, जिन्हें पेट दीना वो आपे कहेगा. मुरादम कहे जो मुकद्दर के अंदर, जिन्हें टांग मारा वो टारा टरेगा. इतकी तुझी काळजी घेणार आहे त्याचं नामस्मरण सोडून इतरांच्या नावाचा कशाला बोजवारा उडवतो. इसीलिए अंतर ध्यान रखो बस. साई अंदर ही है, राम अंदर ही है, रहीम अंदर ही है. सिर्फ ध्यान रखने की ज़रूरत है. जे ज्ञानोबारायांनी सांगितलं का तैसा हृदया माझी मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू. कशाला बाहेर बोंबलत फिरतो? तोच सल्ला कबीराचा आहे. आणि तो राम, तो रहीम, तीन लोको मा साई हमारा पंढरपुर में बड़ा है, पुंडलिक से मिलने आया रहा बीट पर खडा है. असा विटेवर उभा असणाऱ्या पांडुरंगाच्या भक्तीचा प्रसार कबीरांनी उत्तर भारतामध्ये राम भक्तीच्या नावाखाली सर्वत्र केला. असं हे श्रेष्ठ चरित्र. त्याचं आज वाचन करा, मनन करा, चिंतन करा. निश्चितपणे मनशांती प्राप्त होईल, याबाबत काहीही शंका नाही.
बोलताना काही चुकीचं गेलं असेल तो माझ्या वाणीचा दोष, बरोबर असेल की संत सद्गुरूची कृपा. झालेली ही सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करू आणि पूर्ण सेवेला पूर्णविराम देऊ. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान विठाला विठाला.